कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेवक निधीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जे.सी. कटारिया यांनी पाठपुरावा करून मोहने भागात काँक्रीट रस्त्यांचा कामाचा शुभारंभ केला। कटारिया यांनी सांगितले की मोहने प्रभाग क्रमांक 18 मध्ये मोहने विजयनगर या भागातील नागरिकांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नव्हत्या। त्यासाठी महापालिकेच्या नगरसेवक निधीतून 20 लाख रुपये खर्च करून काँक्रीट रस्ता, शनिवार पाटील स्मशानभूमीचे काम, पाण्याची लाईन टाकण्याचे काम, गाळेगाव अटाळी भागात जैन मंदिर व हनुमान मंदिर यांचे सुशोभीकरण करण्याचे काम याप्रमाणे ज्येष्ठ नागरिक भवनाच्या कामाचा लवकरात लवकर पाठपुरावा करून तेही काम लवकर पूर्ण करण्यात येईल असेही कटारिया यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। समता समानताचा विचार दिला, सर्वांना समान न्यायाची वागणूक आणि त्याचबरोबर समान हक्क देण्याचा प्रयत्न राज्यघटनेमध्ये झाला। आज एक चांगली गोष्ट सोनारांनी मला सांगितली की आम्ही इथे सर्व पक्ष एकत्र येऊन काम करत असतो। बाबांना खरं तर काम करत असताना आतापर्यंत तुम्ही एकत्र आहात, यापुढेही एकत्र राहा, म्हणजे पुढचा संघर्ष टळेल। मग ते जे.सी. कटारे असतील, विजय असतील किंवा आमचे मुकुंदजी कोट असतील, यांनी जर एकत्र येऊन इथल्या लोकांची मनं ओळखून सगळ्यांनी जर एकत्र काम केलं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारचं जर काम करून लोकांची मनं जिंकली तर मला इथे वाटतं की निवडणुका घेण्याची गरज राहणार नाही आणि मग त्या माध्यमातून लोक तुम्हाला अशाच पद्धतीने निवडून देतील। आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिवस। बाबासाहेबांनी शिकवण दिली आणि सांगितलं की समाजातील जो दुर्लक्षित घटक आहे त्याचा विकास झाला पाहिजे आणि ती शिकवण कुठेतरी मनात ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री माननीय आमदार शरदचंद्र पवार साहेब यांचाही आम्हाला एक आदेश आहे की 80% समाजकारण करा, पण करत असताना दुर्लक्षित माणसापर्यंत पोहोचा। आणि म्हणूनच आज या ठिकाणी मी मोहने विभागातील प्रभाग क्रमांक 10 विजयनगर हा जर भाग पाहिला तर या ठिकाणी दुर्बल घटक लोक राहत आहेत आणि या लोकांना अनेक वर्षापासून कुठल्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या नव्हत्या। पंचायत काळामध्ये विजयनगर रोड बनला होता, त्यानंतर अद्यापपर्यंत महानगरपालिकेने त्या रोडसाठी कुठल्या प्रकारचा निधीचा वापर केला नाही, रोडची दुरुस्ती केली नाही, लोकांना अनेक प्रकारे त्रास होत होता। ही बाब माझ्या लक्षात आल्यानंतर मी माझ्या नगरसेवक निधीतील 20 लाख रुपये त्या ठिकाणी देऊन महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला आणि त्या ठिकाणी मोहण्यामध्ये प्रथम काँक्रीट रस्त्याचं काम मी आज सुरू केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी आमच्या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते, प्रभागाचे विद्यमान नगरसेवक विजय काटकर उपस्थित होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि त्याचप्रमाणे मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते। मला हे मुद्दाम सांगावंसं वाटतंय की माझ्या या कार्यक्रमामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बीजेपी, मनसे ह्या सगळ्या पक्षाचे मान्यवर आणि कार्यकर्ते या कामासाठी होते। याचं कारण असं आहे की जर सामाजिक सुविधा द्यायच्या असतील, विकास घडवून यायचा असेल तर सर्वांची साथ आणि संगत आवश्यक असते आणि ती मी सातत्याने घेण्याचा प्रयत्न करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मला ही संधी दिली आणि मला महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून पाठवलं। ते पाठवल्यानंतर मात्र मी सातत्याने विचार केला की अप्रभाग क्षेत्राचा विकास झाला पाहिजे आणि त्या अप्रभाग क्षेत्राचा विकास करण्यासाठी मात्र मी महानगरपालिकेकडे पूर्णपणे पाठपुरावा करत राहिलोय। एवढंच नाही तर आमदारांचे निधी आणलेत आणि या ठिकाणी अधिक चांगले कामं करण्याचा प्रयत्न केला आहे। प्रथम मला सांगावंसं वाटतं की मोहण्यामध्ये प्रभाग क्रमांक 7, 8, 9, 10 साठी एकच स्मशानभूमी होती, तिच्याकडे दुर्लक्ष झालेलं होतं। प्रथम वर्षी मी त्या ठिकाणी माझा निधी देऊन त्या स्मशानभूमीची दुरुस्ती केली। त्यानंतर शनिवार पाटील नगर ते स्मशानभूमी या रोडचं काम केलं आणि तेवढंच नाही तर त्या ठिकाणी मी 4.5 लाख रुपयाचा निधी देऊन पथदिव्यांची व्यवस्था केली। केवळ मी मोहण्यामध्ये कामं करतोय असं नाही आहे, बंदरपाडा विभागामध्ये 2012-13 मध्ये मी पाण्याच्या लाईन टाकून दिल्या। यावर्षी त्या ठिकाणी 3 लाखाचा निधी देऊन पथदिव्यांची व्यवस्था करतोय। गालेगाव प्रभाग क्रमांक 8 मध्ये
एक जुनं गावदेवी मंदिर आहे, त्या ठिकाणी निधी देऊन तिथं सुशोभीकरण केलं. आटाली गावामध्ये साईबाबा मंदिर आहे, त्या मंदिराचं तिथं आपण सुशोभीकरण केलं. मोहण्यामध्ये जैन मंदिर आणि जैन धर्मशाळा आहे, जैन मंदिर आणि मस्जिदपर्यंतचं रोडचं काम केलं. त्याचबरोबर जैन धर्मशाळा या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवून सुशोभीकरण केलं. अशा अनेक प्रकारे या ठिकाणी आपण नागरी कामं केलेली आहेत. आणि त्याचबरोबर मी आज या ठिकाणी घोषित करतो आहोत की केवळ पुढच्या आठवड्यामध्ये आदरणीय पवारसाहेब यांच्या संकल्पनेनुसार या भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक भवनाचंही काम या ठिकाणी आपण चालू करत आहोत. आणि संकल्पना आदरणीय पवारसाहेबांची होती, ती मूर्त स्वरूपात आणण्यासाठी मी त्या ठिकाणी पाठपुरावा केला. त्यात मला यश आलेलं आहे. आणि त्या कामासाठी माननीय आमदार विद्याताई चव्हाण यांनी सुद्धा आपला काही निधी देऊन या ठिकाणी सहकार्य केले. मी एवढंच सांगू इच्छितो की हा भाग महानगरपालिकेपासून दुर्लक्षित आहे. या भागामध्ये विकास करणं आवश्यक आहे. हे विकास करत असताना कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता मी सातत्यानं प्रयत्न करत आहे. आणि त्यामध्ये मला सर्वच नागरिकांची आणि सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची साथ मिळते. आणि यामुळे मी हे विकास काम करू शकतो. धन्यवाद.